बघा, समोर दिसतंय आपल्याला विड्याचे पान. म्हणजेच विड्याचे पान कशाला म्हणतात, तर आपले जे नागवलीचे पान म्हणतात, आपण पान मसाला खातो. तर हेच ते पान आहे मित्रांनो. याच विषयी आपण माहिती घेऊन आलोय. हे पान कुठं उपयुक्त ठरतं? तर आपल्या भागात हे पानं बहुतेक ठिकाणी वापरली जातात. पानटपऱ्या राहतात, तिथे हे पानं दिली जातात. तर बघा, याच्यापासून देखील बरेचसे फायदे आहेत. तर ते आपल्याला फायदे जाणून घ्यायचे आहेत. ते फायदेच आपल्याला माहीत राहत नाहीत. त्याच विषयी आपण हा व्हिडिओ घेऊन आलोय. तर व्हिडिओ हा स्काईप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आपला एकदम छोटा राहणार आहे. तर बघा, सुरू करूया. त्याआधी चॅनलवर असाल, नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच तुमच्या फायद्याचा चॅनल ठरेल. आपल्या घरगुती गोष्टी आपण त्याच विषयी आपण उपाय सांगणार आहे या चॅनलवरती. तर बघा, विड्याचं पान हे एक पान घ्यायचं आहे. एक पान घेतल्यानंतर त्याच्यावर काय प्रतिक्रिया करायची आहे ती जाणून घ्या. एक पान घ्यायचं आहे. त्याच्यावर 1 चमचा मध व पाव चमचा ओवा घेऊन याचा विडा बनवून खाल्ला तर सर्दी, खोकला तसेच जे नाक बंद झालेलं राहतं सर्दीमुळं ते देखील मोकळे होण्यास मदत होते. त्यानंतर बघा कफ पण जातो. कफ जर झाला असेल तो सुद्धा जातो. तर बघा परत एकदा समजावून सांगतो व्हिडिओ. हा आहे विड्याचं पान. हे कोणतं पान आहे? विड्याचं पान म्हणजेच नागवलीचं पान. त्याच्यात काय करायचं आहे, तर एक पान घ्यायचं आहे. त्याच्यावर 1 चमचा मध व पाव चमचा ओवा घेऊन याचा विडा बनवून खाऊन याचा जर विडा बनवून खाल्ला, तर बघा सर्दी, खोकला, त्यानंतर नाक बंद झालेलं राहतं ते मोकळे होतं, कफ जातो. अशा प्रकारे हा विड्याचे पानाचे महत्त्व जाणून घेतले आपण. तर विड्याचं पान जर कुठं भेटलं तुम्हाला, तर नक्की ट्राय करा आणि जर जास्त असेल, तर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. कारण डॉक्टरांचा सल्ला घेणं जे आहे ते गरजेचं आहे. त्याआधी कुठलाही पर्याय करू नका. परंतु एक घरगुती उपाय म्हणून आपण करू शकतो. थोडंफार छोट्या-छोट्या गोष्टी राहतात. सर्दी, खोकला असेल, त्याच विषयी आपण छोट्या-छोट्या गोष्टी ह्या उपाय म्हणून घरातल्या गोष्टी करू शकतो. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, तर तुमचे मनापासून धन्यवाद.